पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। राणेंच्या कार्यकर्त्यांकडून मला शिवीगाळ होते, जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे असा आरोप प्रकाश महाजन यांनी केलाय। माझं बरं वाईट झाल्यास नारायण राणे जबाबदार असतील असं देखील महाजन म्हणाले। नितेश राणेंचा प्रकाश महाजनांना पलटवार पाहायला मिळतोय। मी बाकी चिरीमिरींना ओळखत नाही असं नितेश राणे म्हणाले। मी फक्त स्वर्गीय प्रमोद महाजन यांना ओळखतो खरं तर असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। तुम्ही कणगवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शेड्यूल ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतो। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। तुम्ही कधी सभ्यता सोडून टीका कोणावर केली नाही आजपर्यंत। तुम्ही सगळे मला ओळखताय। कोणी भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला? कारण मी खरं बोललो, त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला। माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात, माझी केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय। नितेश राणे यांनी आमच्या पक्षाची अक्षरशः म्हणजे खिल्ली उडवली, तर कधीतरी ह्याचा उद्रेक होणार ना। आणि पक्षाचा एक प्रवक्ता म्हणून प्रकाशजी महाजनांनी त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही। लोकशाही आहे ना, तुम्ही टीकेला प्रतिक्रिया ही मिळणारच। तुम्ही तेवढी सहन करायची तुमची ही ताकद असली पाहिजे, राजकीय ताकद असली पाहिजे। तुम्ही राजकारणात आहात। नारायण राणे साहेबांना पुन्हा हे सगळं ट्विट करायची काय आवश्यकता नव्हती, धमक्या द्यायची काय आवश्यकता नव्हती। नारायण राणे साहेब एकीकडे म्हणतात की राज ठाकरे साहेबांचे आमच्या सांगण्यापलीकडचे संबंध आहेत। मग सांगण्यापलीकडचे संबंध आहेत तर तुम्ही तुमच्या पुत्राला आवर घालणं हे अपेक्षित आहे ना। आम्हाला काड्या घालायची सवय नाही, पण कोणी काड्या घालत असेल तर त्याला रोखणं हे आम्हाला समजतं। आम्ही फक्त स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो, त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो, बाकी चिरीमिरी लोकांना आम्हाला काय ओळखत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।